जय शिवराय शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जी सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे। अनेक नामांकित न्यूज चॅनलवरती ही बातमी दाखवण्यात आली की फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेतून थकीत 18,000 रुपये जमा होणार आहेत। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून 12,000 रुपये मिळणार आहेत। तर ही बातमी पूर्णपणे खरी आहे का, यामागचं खरं सत्य काय आहे आणि शेतकऱ्यांना थकीत हप्ते नेमके कधी मिळणार आहेत, यामागचं संपूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। सगळी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। चला तर शेतकरी मित्रांनो, 13 मार्च 2025 रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली होती। त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते थांबण्यामागे काही ठराविक कारण आहेत। सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आधार शेडिंग पूर्ण न होणे, म्हणजे शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी किंवा किसान पोर्टलशी नीट जोडलेलं नसणं, हे यामागचं पहिलं कारण आहे। दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे लँड रेकॉर्डचा डेटा उपलब्ध न होणं, म्हणजे जमिनीचा दाखला किंवा सातबारा फेरफार ही माहिती पोर्टलवर योग्यरित्या अपलोड झालेली नाही, हे यामागचं दुसरं कारण आहे। तिसरं कारण म्हणजे फेरफार किंवा वारसा बदल झालेला असतानाही नोंदणी न होणे, म्हणजे एखादा शेतकरी मयत झाला किंवा जमिनीची नोंद वारसाच्या नावावर झाली तरी सुधारणा पोर्टलवर न झाल्याने हप्ता थांबतो, हे यामागचं तिसरं कारण आहे। चौथं कारण म्हणजे राज्य शासनाकडून आक्षेप नोंदवला न जाणे, म्हणजे डेटा योग्य असूनही राज्य शासनाच्या स्तरावरती मंजुरी न मिळाल्याने देखील हप्ते अडकलेले आहेत। याच सगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांचे हप्ते 12व्या हप्त्यानंतर थेट 11व्या हप्त्यापर्यंत थांबले होते। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या या थकीत हप्त्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। ज्या शेतकऱ्यांचे हप्ते अडकले होते पण ते योजनेस पात्र आहेत, त्यांचे थकीत हप्ते आता थेट 19व्या हप्त्यासोबत जमा केले जाणार आहेत। हे हप्ते देण्यासाठी केंद्र सरकारने एक विशेष अभियान सुरू केलं आहे। या अंतर्गत प्रत्येक राज्यांमध्ये स्वतंत्रपणे नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत। हे नोडल अधिकारी म्हणजे राज्य सरकारकडे पाहणी करतील, पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करतील आणि ज्यांचे हप्ते होल्डर होते त्यांचे पैसे खात्यात पोहोचतील याची काळजी घेतील। म्हणजेच आता थकीत हप्ते मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा, पीएम किसानचे हप्ते जेव्हा शेतकऱ्यांना वेळेवर मिळाले नाहीत तेव्हा त्यांचा थेट परिणाम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेवर झाला। केंद्र सरकारच्या माहितीनुसार महाराष्ट्रात एकूण 93.66 लाख शेतकरी पात्र आहेत, पण प्रत्यक्षात मात्र आकडा नेहमीच कमी दिसला। काही वेळा फक्त 88 लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळाला, तर कधी 89 लाख आणि 20व्या हप्त्यात जरी थोडं वाढून 92.91 लाख शेतकऱ्यांना पैसे मिळाले, तरीही अजूनही काही शेतकऱ्यांना हप्ता न मिळाल्याने यादीतून वगळले गेले आहेत। याचं कारण म्हणजे जे शेतकरी होल्डर ठेवले गेले होते त्यांना ना पीएम किसानचे पैसे मिळाले ना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले, म्हणजे दोन्ही योजनांचा फटका एकाच वेळी बसला। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे अडकलेले हप्ते सोडवण्यासाठी राज्य शासनानेही काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत। सर्वप्रथम काही शेतकऱ्यांना फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी यादीतून बोलवण्यात आलं, म्हणजे प्रत्यक्षात तलाठी कार्यालय किंवा कृषी सहाय्याकडे जाऊन आपली कागदपत्रे द्यावी लागली। त्यामध्ये जमिनीचे कागदपत्र म्हणजे सातबारा फेरफार, आधार लिंक केलेलं बँक खातं, फार्मर आयडी ही कागदपत्रे देणं बंधनकारक होतं। या प्रक्रियेचा थेट फायदा असा होतोय की पात्र शेतकऱ्यांचे अडकलेले हप्ते पुन्हा सुरू होत आहेत। विशेष म्हणजे 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी फेरफार झालेले शेतकरी तसेच मयत शेतकऱ्यांचे वारस नोंदवलेले प्रकरण आता यांनाही पात्र मानलं जात आहे। म्हणजेच अनेक शेतकऱ्यांचे थकीत हप्ते सोडवण्यासाठी प्रक्रिया जोरात सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, आता मोठा प्रश्न असा निर्माण होतो की थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे। सर्वात आधी ज्या शेतकऱ्यांचे हप्ते होल्डर होते त्यांचे थकीत हप्ते केंद्र सरकारकडून मंजूर झाले आहेत, म्हणजेच आधी पीएम किसान योजनेतून थकीत हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे थकीत हप्ते राज्य सरकारलाही द्यावे लागतील। पण इथे लक्षात ठेवायचं म्हणजे अजून केंद्र सरकारने ठराविक टाइमलाईन जाहीर केली नाही, म्हणजेच कोणत्या दिवशी पैसे खात्यात जमा होतील हे सांगितलं नाही। तरीही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे। काहींना पुढच्या हप्त्यासोबत तर काहींना विशेष ड्राईव्ह मधून हे पैसे मिळतील। शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची नोंद अजून इथे लक्षात ठेवायची आहे। नमो शेतकरी योजनेत आपण याआधीही पाहिलंय की काही शेतकऱ्यांना पहिला हप्ता दुसरा हप्ता मिळाला नव्हता, पण जेव्हा त्यांना तिसरा हप्ता आला तेव्हा त्यांना एकदम सर्व तिन्ही हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा झाले। त्याचप्रमाणे आता पुढचा हप्ता जेव्हा वितरित होईल तेव्हा त्यांचे पैसे अजूनही थकीत आहेत त्या शेतकऱ्यांना देखील सर्व हप्ते एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे। मात्र लक्षात ठेवा, पीएम किसानचे थकीत हप्ते जेव्हा केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावरच पुढच्या हप्त्यासोबत वितरित केले जातील। म्हणजे नमो शेतकरी योजनेप्रमाणे लगेच हप्ते एकत्रितपणे येतील असं नाही, पण जेव्हा मंजुरी मिळेल तेव्हा हप्ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील। पण शेतकरी बांधवांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेत थकीत हप्ते रक्कम देण्यास केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे, पण अंतिम पैसे केव्हा येतील याची अधिकृत तारीख अजूनही स्पष्ट झालेली नाही। मात्र प्रक्रिया सुरू आहे आणि पात्र शेतकऱ्यांचे थकीत हप्ते त्यांना नक्की मिळणार। या विषयावर पुढील अपडेट्स आल्यानंतर आपणास लगेच माहिती देऊ। अधिक माहिती आणि ताज्या अपडेट्ससाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा।
तसेच दररोज सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लगेच सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. जय हिंद, जय शिवराय.